नमस्कार सज्जन हो. मुक्ती कीर्तन माला D.B. सातवळेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. या चॅनलवरून नारदीय कीर्तनं, उत्कृष्ट लेखांचं अभिवाचन, जुन्या दुर्मिळ दर्जेदार कथा, जुनी गाणी असं विशेष साहित्य सादर होत असतं. फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ज्या मंडळींनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा मी आभारी आहे. आपल्याला विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं एवढंच उद्दिष्ट आहे. आज आपलं जे अभिवाचन चाललेलं आहे साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृती या ग्रंथाचं, थोडासा दुर्लक्षित अप्रसिद्ध असा हा अमूल्य ग्रंथ आहे. त्याचे बरेच भाग याच्यापूर्वी प्रसारित झालेले आहेत. आजचा विषय आहे कर्मफलत्याग. श्यामची आई लिहिणारे हेच काय ते साने गुरुजी असं आश्चर्य वाटेल अशा तऱ्हेचं चिंतन या ग्रंथात गुरुजींनी मांडलेलं आहे. आपण आरंभ करूया. कर्मफलत्याग साने गुरुजी. गीतेने कर्मफलत्याग शिकवलेला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने आणि जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचं सेवाकार्य करायचं आणि ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावं म्हणून जीवन संयत करायचं. आहारविहार नियमित करायचे. शरीर आणि मन प्रसन्न आणि निरोगी राखायचं. अशा रीतीने जीवन सार्थकी लावायचं. सेवाकर्म करीत करीत उत्तरोत्तर अधिकाधिक तन्मयतेने करीत करीत एक दिवस सर्व सृष्टीशी सख्य जोडायचं. मन भेदातीत करून केवळ चिन्मयाच्या साम्राज्यात रमायचं. परंतु या सगळ्या गोष्टी साधण्यासाठी आणखीन एक वस्तू हवी, आणखी एक दृष्टी हवी. ती दृष्टी म्हणजे फळाची आशा करीत न बसणं. कर्मातच इतकं रमायचं की फलाचा विचार करायला अवसरच नाही. कर्ममयच जीवन. जनाबाई म्हणत असे, देवची खावा देवची प्यावा. देव म्हणजे आपलं ध्येय, आपलं सेवाकार्य. हे सेवाकर्म खायचं, सेवाकर्म प्यायचं याचा अर्थ खातानाही कर्माचाच विचार, पिताना सुद्धा कर्माचाच विचार, झोपेतही कर्माचंच चिंतन. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, मला हरिजनांच्या सेवेचीच स्वप्न पडतात. मंदिरं उघडत आहेत असं दिसतं.
रामतीर्थांना झोपेत गणितांची कूट सुटत. अर्जुनाची गोष्ट अशीच सांगतात. अर्जुनावर श्रीकृष्णाचं प्रेम अतिशय आणि म्हणून उद्धव अर्जुनाचा हेवा करीत असे. श्रीकृष्णाच्या ध्यानात ही गोष्ट आली. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, उद्धवा, अर्जुन काय करतो आहे बघून ये रे. उद्धव निघाला. अर्जुन खोलीत गाढ झोपला होता, परंतु तिथे मंजूळ ध्वनी ऐकू येत होता, कृष्ण 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 कृष्ण. आवाज कुठून येत होता? उद्धव बघायला लागला, शोधायला लागला. तो अर्जुनाजवळ गेला. त्याला काय दिसलं? अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण असा ध्वनी येत होता. कृष्णाचं प्रेम अर्जुनाच्या जीवनात ओतप्रोत भरलं होतं. गुरु नानक म्हणाले, देवा तुझे स्मरण श्वासोश्वासाप्रमाणे होऊ दे. देवाच्या स्मरणाशिवाय जीवन असह्य होऊ दे. त्याचं स्मरण म्हणजेच जीवन आणि त्याचं विस्मरण म्हणजे मरण. त्याचं स्मरण म्हणजे सकल सुख आणि त्याचं विस्मरण म्हणजे परमदुःख. विपद्विस्मरणं विष्णो संपन्नारायण स्मृती. आणि देवाचं स्मरण म्हणजे ध्येयाचं स्मरण, स्वधर्माचं स्मरण. ज्याच्यासाठी जगावं असं वाटतं, ज्याच्यासाठी मरावं असं वाटतं, ते आपलं दैवत, तो आपला देव. त्याच्या चिंतनात सदैव रमणं म्हणजे परमसिद्धी. मनुष्य स्वकर्मात इतका कधी रमेल? ज्यावेळेस त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळाला तो विसरेल तेव्हाच. लहान मूल असतं, आंब्याची बाट घेऊन जमिनीत पुरतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ती बाट, ते मूल पुन्हा उकरून बघतं. अंकुर फुटला आहे काय हे बघण्याची त्याला उत्कंठा असते. परंतु जर ती बाट घटके घटकेला अशी उकरून पाहण्यात आली तर तिला कधीही अंकुर फुटणार नाही, कधीही मोहर येणार नाही, रसाळ फळं लागणार नाहीत. आणि याच्या उलट त्या बाठीला रोज पाणी घालण्यात आलं, खत घालण्यात आलं, बकरीनं पानं खाऊ नयेत म्हणून कुंपण करण्यात आलं. आणि अशा रीतीने त्या आम्र संवर्धनाच्या कर्मातच जर मनुष्य रमला तर एके दिवशी रसाळ फळं मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. मनुष्याचा खरा आनंद फलात नसून कर्मातच आहे असं खोल पाहिलं तर दिसेल. आपले हातपाय, आपलं हृदय, आपली बुद्धी ही सदैव सेवा कर्मात रंगलेली असण्यातच आनंद आहे. इंग्लंडमधले प्रख्यात इतिहासकार गिबन ज्या रात्री मध्यरात्री त्याचा तो प्रचंड इतिहास लिहून संपला त्यावेळेला रडला. 12 वाजून गेले होते, प्रशांत रात्र होती. शेवटचं वाक्य लिहून झालं आणि 25 वर्षे तो उद्योग गिबनचा चालला होता. प्रत्येक क्षण आनंदात गेला, परंतु इतिहास संपला आणि त्याला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, आता उद्या काय करू? उद्या कुठला आनंद? आता काय वाचू, काय लिहू? ते कर्म करण्यातच त्याचा आनंद होता.
मुलं खेळतात. खेळताना आपणाला इतका व्यायाम होईल, आपलं शरीर असं सुधारेल, असे विचार त्यांच्या मनात नसतात. हे विचार मनात आणून मुलं खेळायला लागली ना, तर खेळाचा आनंद त्यांना लुटता येणार नाही. आट्यापाट्या खेळताना माझ्या मांड्यांना आता व्यायाम होत आहे असा विचार करून खेळाडू खेळतो का? असा विचार करून त्याला कोंडी फोडता येणार नाही. मुलं खेळासाठी म्हणून खेळतात. त्यानं मिळणारे जे व्यायामाचं फळ, त्या फळाकडे खेळताना त्यांचं लक्ष नसतं. याचा अर्थ असा नाही की खेळ खेळणाऱ्याला व्यायामाचं फळ मिळत नाही. त्याची प्रकृती निरोगी राहते, तो आनंदी राहतो, तो मनमोकळा राहतो. कितीतरी फळं त्याला मिळतात. खेळ खेळायला जाण्यापूर्वी, खेळाला आरंभ करण्यापूर्वी व्यायामाचा विचार त्याच्या मनात असतो. मी जर रोज खेळत जाईन तर माझी प्रकृती निकोप राहील असं तो ठरवतो. फळाचा विचार प्रथम मनात असतो. परंतु एकदा कर्म सुरू झालं म्हणजे त्या फळाचा विचार, त्या फळाचा विसर पडायला हवा. प्रत्येक प्रयत्न म्हणजे कर्मसिद्धी आहे. प्रत्येक घाव म्हणजे विजय आहे. प्रत्येक टाकलेलं पाऊल म्हणजे ध्येयाची प्राप्ती आहे असं वाटायला हवं. प्रयत्न म्हणजेच सिद्धी. प्रयत्न म्हणजेच सिद्धी. बेलदार काय करतो? मोगरी हातात घेतो आणि दगड फोडतो. समजा 10 घावांनी दगड फुटला नाही आणि 11व्या घावाला तो फुटला, तर ते पहिले घाव फुकट गेले का? प्रत्येक घाव त्या दगडातील अणूंना आघात करीतच होता. ते अणू अलग केले जात होते. प्रत्येक घाव ध्येयाकडेच नेत होता. कर्म उत्कृष्ट व्हावं म्हणूनच कर्मफलत्यागाची आवश्यकता आहे. फळाचं सतत चिंतन करण्यापेक्षा कर्मातच जो रमला त्याला अधिक थोर फळ मिळेल. कारण पदोपदी फळाचं चिंतन करणाऱ्याचा पुष्कळसा वेळ चिंतनातच जातो. पाऊस पडला नाही तर, भाव नीट आला नाही तर, उंदीर लागला तर, अशी पदोपदी जो काळजी आणि विवंचना करीत बसेल, फळाबद्दल विचार करीत बसेल, ज्याच्या हातात भरपूर उत्साह राहणार नाही, त्याच्या मनात अनंत आशा उरणार नाही, त्याचं कर्म उत्कृष्ट होणारच नाही. त्याच्या उलट जो शेतकरी कर्मातच रंगला आहे, खत घालतोय, पाणी घालतोय, निंदणी करतोय, दुसरा विचार करायला वेळच नाही, त्याला अधिक उत्कृष्ट फळ मिळेल यात शंका नाही. कमळ असतं ना, त्याची गोष्ट रामकृष्ण परमहंस नेहमी सांगत असत. कमळ फुलणार असतं. रात्रंदिवस चिखलात पाय रोवून धडपडतं. सूर्याकडे तोंड करून फुलण्याचा प्रयत्न करीत असतं. त्या कमळाची साधना सारखी अखंड सुरू असते. स्वतःचं फुलणं ते विसरून जातं. फळाला जणू विसरून जातं. थंडी, ऊन, वारा, पाऊस, चिखल यात राहून धडपडत राहतं. परंतु एक दिवस उजाडतो आणि ते कमळ मंद मधुर फुलतं. सूर्याचे किरण त्याला चुंबन घेतात, वारे त्याला आंदोळतात, गाणी म्हणतात. आपण फुललो आहोत याचं भान त्या कमळाला नसतं. सुगंधानं, पावित्र्यानं, मकरंदानं मी भरून राहिलो आहे याची जाणीव त्याला राहत नाही.
शेवटी भ्रमर येतो, गुंग 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 करत येतो, त्या कमळाभोवती प्रदक्षिणा घालतो. त्या कमळाच्या अंतरंगात तो शिरतो आणि सांगतो, कमळा, पवित्र कमळा, तू फुलला आहेस. किती गंध, किती रंग, किती गोड रस. मनुष्याचं असंच व्हायला हवं आहे. फळाचा विसर पडायला हवा. फळ पायाशी येऊन पडलं तरीही तिकडे दृष्टी जाता कामा नये. ध्रुवाच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष नारायण येऊन उभा राहिला तरी ध्रुवाचे डोळे मिटलेलेच. नारायणाच्या चिंतनातच तो तल्लीन झाला होता आणि इतकी समरसता साधनेत होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. भारतीय संस्कृती साधना शिकवते. अधीर होऊ नका, उल्लू होऊ नका, फळासाठी लालचावलेले होऊ नका, गायगुतीस येऊ नका. महान फळं चुटकीसरशी मिळत नाहीत. अनंत साधना आणि अखंड अविरत श्रम त्यासाठी लागतात. वडाचं प्रचंड झाड 2 दिवसात वाढत नाही. मेथीची भाजी 2 दिवसात वाढते आणि 4 दिवसात सुकून पण जाते. परंतु वडाचं झाड एकदा उभं राहिलं म्हणजे हजारोना छाया देतं. त्याच्या शाखा आकाशाला कवटाळायला जातात. त्याचं शिर गगनाला भिडतं. त्याची मुळं पाताळगंगेची भेट घेतात. परंतु असा हा स्पृहणीय महनीय पसारा, हे महान वैभव प्राप्त होण्यासाठी दगडाधोंड्यातून मुळं रोवीत रोवीत कित्येक वर्ष त्या वटवृक्षाला धडपडायला लागलेलं असतं. वनिता आणि कद्रू यांची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. कद्रूला 1000 सर्पबाळं झाली आणि विनता अधीर झाली. तिने पण एक अंड फोडलं, परंतु ते अपरिपक्व होतं. त्यातून लुळा पांगळा अरुण बाहेर पडला. विनता कष्टी झाली. तिच्या उतावीळपणाचं बक्षीस तिला मिळालं. परंतु ती अनुभवानं शहाणी झाली. दुसरं अंड तिने फोडलं नाही. 1000 वर्ष ती थांबली आणि मग 1000 वर्षानंतर त्या अंड्यातून बाहेर पडला पक्षीराज गरुड आणि तो भगवान विष्णूंचं वाहन झाला. तुमच्या कर्मातून दुबळी फळं मिळायला नको असली आणि अशी भव्य दिव्य फळं हवी असली तर शेकडो वर्ष श्रमावं लागेल, साधना करावी लागेल. भारतीय संस्कृतीचे उपासक आज साधना विसरले आहेत. त्यांना चुटकीसरशी फळं हवी असतात. पटकन स्वातंत्र्य हवं आहे. परंतु लाखो खेड्यापाड्यात जाऊन वर्षानुवर्ष साधना करायला नको आहे. क्रांती क्षणात होत नसते. राष्ट्रीय शिक्षणाचे महान आचार्य विजापूरकर एकदा म्हणाले, इंग्रजांना राज्य घ्यायला 150 वर्ष लागली, त्यांना घालवायला 300 वर्ष लागतील. अशा आशेनं सारखं धडपडायला हवं. मंडळी, हा ग्रंथ इंग्रजी राजवटीत लिहिलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. कर्मफलत्यागी मनुष्य कधी निराश होत नाही, कारण फलाकडे त्याचे डोळेच नसतात. जो सारखं फलाचं चिंतन करील तो कष्टी होईल, निराश होईल. भगवान बुद्ध एक एक गुण अंगी येण्यासाठी एक एक जन्म घेत होते. जीवनाची परिपूर्णता गाठायला त्यांना शेकडो जन्म घ्यावे लागले. एकदा 2 साधक तपश्चर्या करीत होते. त्यांची इच्छा होती देव भेटावा. देवदूत
सुरुवातीला एकाकडे आला आणि म्हणाला, बाबा रे, देव कधी भेटावा असं तुला वाटतं? तो म्हणाला, या क्षणी मी अगदी अगदी ना अधीर झालो आहे. देवदूत म्हणाला, तुला हजारो वर्ष झाली तरी देव भेटणार नाही. देवदूत दुसऱ्याकडे गेला. त्यालाही तोच प्रश्न त्याने विचारला, काय रे, देव तुला कधी भेटायला हवा असा आहे? तो म्हणाला, किती वर्षांनी भेटू शकेल? देवदूत म्हणाला, दशसहस्त्र वर्षांनी. साधक सद्गतीत झाला आणि म्हणाला, अरे, इतक्या लवकर देव मला भेटेल? देवाची प्राप्ती व्हायला कोट्यावधी वर्ष लागतात. मला खरंच काय इतक्या लवकर तो भेटेल? तेवढ्यात परमेश्वर तिथे आला आणि म्हणाला, मी आत्ताच तुला भेटतो, तुझ्या हृदय मंदिरात येऊन राहतो. देवाची प्राप्ती होण्यासाठी कितीही साधना केली तरी ती थोडीच आहे. ध्येयप्राप्तीसाठी अशी अमर आशा हवी. प्रयत्नांचा कंटाळा येता कामा नये. कष्टांचा, उद्योगांचा कंटाळा येता उपयोगाचा नाही. उत्तरोत्तर अधिकच उत्कट कर्म होऊ लागायला हवं आहे. जो हजारो वर्ष श्रम करायला तयार आहे त्याला त्या घटकेला फळ मिळेल. परंतु स्वतःच्याच मनाचं समाधान हे फळ तर सारखं मिळतच असतं. मी माझी पराकाष्ठा करीत आहे, कष्टांची शर्थ करीत आहे, हे माझे आंतरिक समाधान कोण हिरावून घेईल? आपणाला हा देह, ही बुद्धी, हे हृदय यांची जोड मिळाली आहे. देवानं हे भांडवल आधीच दिलं आहे. हे जे मिळालं आहे त्याचे उतराई होण्यासाठी म्हणून सेवा करायला हवी. समाज आपल्याला अपरंपार देत आहे, सृष्टी देत आहे, त्यांचं अनृणी होण्यासाठी म्हणून सदैव झिजणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि फळ आपणाला नाही मिळालं तरी समाज तरी अमर आहे. व्यक्ती जातात परंतु समाज चिरंतन असतो. कार्य करणारे जातात पण कार्य शिल्लक राहतं. कार्य पूर्ण करायला समाज आहेच. माझं पडलेलं काम दुसरा कोणी उचलील, मी लावलेल्या झाडाला दुसरा कोणी पाणी घालील, माझ्या श्रमाचं फळ कोणाला तरी मिळेलच. आणि ज्या कोणाला मिळेल तो माझाच आहे. त्याच्यात आणि माझ्यात भेद आहे कुठे? आपल्या संस्कृतीत अदृष्ट फळाची एक गोड कल्पना आहे. उथळ बुद्धीचे लोक या कल्पनेची टर उडवतात. परंतु या कल्पनेचा जसा जसा विचार करावा तसा तसा आनंद होऊ शकतो. तुझ्या प्रयत्नांना फळ लागेल परंतु ते तुला प्रत्यक्ष दिसणार नाही. तुझ्या कल्पनेच्या दिव्य चक्षुना ते दिसेल. न दिसणारं फळ तुला मिळेलच मिळेल. हिंदुस्थानात स्वराज्यासाठी कितीतरी मोठी मोठी माणसं आमरण कष्ट करून निघून गेली. त्यांच्या प्रयत्नांचं फळ त्यांना मिळालं नाही परंतु अदृष्ट फळ त्यांना मिळतच होतं. न्यायमूर्ती रानडे एकदा म्हणाले, तो पहा सुखी समृद्ध हिंदुस्थान मला दिसत आहे. ही देवांची आवडती भूमी, स्वतंत्र मुक्त अशी मला दिसते आहे. रोग नाही, दुष्काळ नाही, अज्ञान नाही, रूढी नाही, भांडण नाही, तंटा नाही, द्वेष नाही.
मत्सर नाही. साऱ्या जाती सारे धर्म परस्पराशी गुण्यागोविंदानं वागत आहेत. सर्वांना अन्न आहे, वस्त्र आहे, राहायला घरदार आहे आणि असा तो हिंदुस्थान मला दिसत आहे. न्यायमूर्तींच्या विशाल दृष्टीला, शास्त्रपूत श्रद्धापूत दृष्टीला ते अदृष्ट फळ दिसत होतं. मनुष्याला त्याच्या श्रमाचं अदृष्ट फळ मिळेलच. म्हणजे श्रम फुकट जात नाही. जगात काहीही फुकट जात नाही. अदृष्ट फळ याचा दुसरा सुद्धा एक अर्थ आहे. नदी वाहत असते, कितीतरी तरुवेलींना ती ओलावा देत असते, परंतु तिला माहीत नसतं कितीतरी जलचरांना तिनं पोटाशी धरलेलं आहे, परंतु तिला त्याची जाणीव नसते. आपण किती जमीन सुपीक केली, समृद्ध केली याची तिला जाणीव नसते. किती विहिरींना आपल्यामुळे पाण्याचा पुरवठा झाला तिला माहीत नसतं. नदी वाहत असते, रात्रंदिवस कर्म करीत असते, ओलावा देत असते, परंतु हा ओलावा कुठे, कुणाला, किती मिळाला तिला काय माहीत. ते फळ तिला माहीत नाही, तिला दिसत नाही, परंतु तिच्या नावावर जमा आहे. तिच्या कर्माला लागलेली ती अनंत फळं आहेत. आपण किती ठिकाणचा अंधार दूर केला सूर्याला माहीत नसतं. त्याला जर आपण म्हटलं, भगवान सूर्यनारायणा केवढा तुझा उपकार, तू सगळा अंधार दूर केलास. सूर्य काय म्हणेल, कुठला अंधार मी दूर केला, मला दाखवा चिमूटभर. मी अंधार बघितलेलाच नाही, मग दूर कुठून करू. मला प्रकाशनं तेवढंच माहीत आहे, रात्रंदिवस जळत राहणं एवढंच मला माहीत आहे. सूर्यानं आपल्या जीवनाचं यज्ञकुंड सतत पेटत ठेवलं आहे, परंतु त्याला त्या कर्माचं फळ मिळत का नाही. सूर्याच्या उष्णतेमुळे प्राणी मात्र जगत आहेत, फुलं फळं उत्पन्न होत आहेत, वृक्ष वनस्पती वाढत आहेत, सगळ्या विश्वाचा कारभार चालला आहे, सगळ्या जगाचा तो आत्मा आहे, त्याला ते फळ मिळणारच. सूर्य आत्मा जगतस्तुषश्च. या स्थिरचर सृष्टीचा तो प्राणदाता आहे. सूर्याला या महान फळाची वार्तासुद्धा नाही, पण हे अदृष्ट फळ त्याला मिळणारच. बाहेर सुंदर सुगंधी फूल फुलतं, कितीतरी मानवांच्या जीवनात त्या फुलाच्या दर्शनानं आनंद उत्पन्न होतो आनंद, पण त्या फुलाला त्याची कुठे कल्पना आहे. वाऱ्याबरोबर त्या फुलाचा परिमळ आसमंतात पसरतो, लोकांना सुख होतं, आजाऱ्याला प्रसन्न वाटतं. मधमाशा, फुलपाखरं, भुंगे फुलांजवळ येतात, त्याला लुटतात, त्याच्याजवळ गुजगोष्टी करतात. फुलाला त्याची आठवण नाही, त्याने आपलं जीवन फुलवून ठेवलेलं आहे, परंतु हजारो जीवांना आनंद दिल्याचं त्याला माहीत नसलेलं अदृष्ट फळ त्याला मिळतच असतं. आता लहान मूल हसतं, खेळतं, जगू का मरू अशा स्थितीत असणाऱ्या टेनिसनला फुलं आणि मुलं बघून आशा मिळते. त्या मुलाला काय माहीत की हे हास्य निराश आणि निरानंद जीवनात सुधा सिंधू ओतत आहे. आपल्या आईबाबांना, भावा बहिणींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्यामुळे सुख समाधान मिळत आहे हे मुलाला ठाऊक नसतं, परंतु अदृष्ट फळ त्याला मिळतच असतं. आपण खादी विकत घेतली, त्यामुळे कोणत्या खेड्यात कोणत्या उपास काढणाऱ्या कुटुंबाला
2 घास मिळाले आपणाला माहीत नसतं. परंतु आपल्याला माहीत नसलं तरी तिकडे 2 जीव सुखी झाले ही गोष्ट काही खोटी नाही. चिंचेचा पाला शिजवून खाणारे लोक भाकरी खायला लागले हे तर खरं आहे. मला दिसो न दिसो हे अदृष्ट फळ मला मिळालेलंच आहे. मनुष्यानं सेवा करीत राहावं, सत्कर्म करीत राहावं. त्यामुळे मनाचं समाधान हे दृष्ट फळ त्याला पदोपदी आहेच. परंतु समाजाला आनंद देण्याचं अदृष्ट फळ त्याला मिळत असतं. या जगात काहीच फुकट जात नाही, तर सत्कर्म तरी फुकट कसं जाईल? घराजवळ घाण केली डास होतात. घराजवळ स्वच्छता ठेवली आरोग्य आनंद नांदेल. वाईट किंवा चांगलं दोघांनाही फळं येतच असतात. काटे पेरले तर काटे खाल, गुलाब लावला तर गुलाब मिळेल. प्रत्येक गोष्टीचा परिणाम स्वतःवर आणि सभोवतालच्या सृष्टीवर होत असतो. आकाशात तारा चमकतो आणि माझ्या जीवनात पावित्र्य येतं. ध्रुव तारा दिसतो आणि माझी नौका सुरक्षित जाते. मनात आलेल्या भावनांचा आणि विचारांचाही जर परिणाम होतो तर मग केलेल्या कृतीचा परिणाम कसा होणार नाही? हा परिणाम अदृष्ट असेल, परंतु तो होत असतो, यात शंका नाही. केवळ कर्मातच रमून जाणं हे एकदम साधणार नाही. मनुष्य प्रथम लोभानं कर्माला प्रवृत्त होतो. आई मुलाला म्हणते, श्री ग काढ म्हणजे खारीक देईन. त्या खारकेच्या आशेनं तो मुलगा पाटी घेतो, वडी मिळेल म्हणून तो शाळेत जातो. परंतु पुढे विद्येचा आनंद कळतो. विद्येसाठी म्हणून तो विद्या शिकतो. त्यावेळेला इतर फळं त्याला मिळत नाहीत असं नाही. लहानपणी खारीक मिळे, आता फळाची आशा सोडून विद्येची उपासना करायला लागल्याबरोबर त्याला मानसन्मान मिळतो, कीर्ती मिळते, पदव्या मिळतात, सगळं काही मिळतं. त्याला निमंत्रणं येतात, त्याची स्वागतं होतात, अनंत फळं त्याच्यापुढे हात जोडून उभी राहतात. वृद्धिसिद्धी त्याच्या भोवती तिष्ठत राहतात. परंतु त्या मानसन्मानांचा त्या विद्यानंद पुरुषाला आनंद वाटत नाही. तै गजबजो लागे जैसा, व्याधे विंधीला मृगू जैसा. बाणानं हरिण विद्ध व्हावा, घायाळ व्हावा, त्याप्रमाणे मानसन्मानाने तो गजबजून जातो, गांगरून जातो. तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकली आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे पालखी वगैरे पाठवली. घोडेस्वार पाठवले. पालखीत घालून तुकाराम महाराजांना मिरवीत आणायचं असं शिवाजी महाराजांना वाटलं. परंतु तुकाराम महाराज कष्टी झाले. आपल्या सत्कर्माला वैभवाची लागलेली फळं बघून त्यांना वाईट वाटलं. ते देवाला म्हणाले, देवा या दिवट्या, हे घोडे, पालख्या, ही छत्रचामरं कशाला? मला याची आवड आहे का? तुकाराम महाराजांना सेवेसाठी सेवा हवी होती. मोक्षाचं फळसुद्धा त्यांना नको होतं. मोक्षावर सुद्धा त्यांनी लाथ मारली होती. दंभ कीर्ती मान सुखे टाकीतो थुंकून, जा रे चाळवी बापुडी, ज्याना असे त्याची गोडी. असं तुकाराम महाराज स्वच्छ सांगत आहेत. कीर्तीला मानाला आम्ही झुगारून दिलं आहे. त्याच्या पाठीमागे लागून कर्मच्युत होणारी दीनदुबळी अहंपूज्य माणसं आम्ही नाही. त्या गोष्टींनी च्युत होणारी दुसरी माणसं आहेत, मी नव्हे. ही दृष्टी शेवटी माणसाला यायला हवी. कर्म म्हणजेच मोक्ष, मोक्ष म्हणजेच संतोष,
कर्म म्हणजे सर्व काही. सत्कर्माची सवय व्हायला हवी. सूर्याला जळणं माहीत, मेघाला वर्षणं माहीत, वाऱ्याला वाहणं माहीत, संतांना दुसऱ्याचे अश्रू पुसणं माहीत. सवय झाली म्हणजे अहंकार जातो, फलेच्छा मरते. नाक सारखं श्वासोच्छ्वास करीत आहे म्हणून त्या नाकाचा आपण आभार मानत नाही. नाकाला असं वाटत नाही की आपण फार मोठं काही करीत आहोत. मामनुस्मरयुध्यच अशी भगवंताची शिकवण आहे. फळ येवो न येवो सत्याची आठवण ठेवून सदैव कर्म करीत राहा. देवाचं स्मरण ठेवून कर्म करायचं. परंतु देवाचं स्मरण म्हणजे काय? सच्चिदानंदाचं स्मरण. माझं कर्म सच्चिदानंद रूपी परमेश्वराचं पूजन करणारं व्हायला हवं. मांगल्याची पूजा करणारं माझं कर्म आहे की नाही हे पाहणं म्हणजे सत्स्वरूप स्मरण. आणि माझं कर्म ज्ञानविज्ञानयुक्त आहे की नाही हे बघणं म्हणजे चित्स्वरूपी परमेश्वराचं स्मरण. आणि हे कर्म करताना माझं हृदय उचंबळत आहे की नाही, मला अपार आनंद होत आहे की नाही हे बघणं म्हणजे आनंदस्वरूपी परमेश्वराचं स्मरण. कर्मात समाजाचं मांगल्य हवं. कर्मात ज्ञान हवं. कर्माचा मला बोजा वाटता कामा नाही, आनंद वाटायला हवा. याला म्हणतात सच्चिदानंदाची पूजा. भारतीय संस्कृती जय पराजय, सिद्धी असिद्धी, यश अपयश यांच्याकडे लक्ष देत नाही. समुद्राच्या लाटा वर उसळतात, खाली पडतात, वर चढतात, खाली पडतात. समुद्र तीराला गाठतो. समुद्राला भरती येते, ओहोटी येते, परंतु त्याची धीरगंभीर गर्जना थांबत नाही. त्याचं कर्म चाललेलं आहे. जीवन मरण, संपत्ती विपत्ती, दास्य स्वातंत्र्य, जय पराजय इकडे लक्ष न देता ध्येयाकडे सदैव जायचं. चारित्र्य ही मुख्य वस्तू आहे. माझा स्वतःचा विकास ही मुख्य वस्तू आहे. तिच्यासाठी मी आहे. जय आणि अपजय यांच्या लाटाशी झुंजत मी पुढे जाईन. जयानं होरळणार नाही, पराजयानं होरपळून जाणार नाही. संपत्तीत गर्वांध होणार नाही, विपत्तीत निस्तेज होणार नाही. मी माझं कर्म हातात घेऊन पुढे जात राहीन. भारतीय संस्कृती केवळ विजयाचं तत्त्वज्ञान नाही सांगत. केवळ विजयावरच जर ती उभारलेली असेल तर जगातल्या निम्म्या अनुभवावरच ती उभारलेली आहे असं होईल. सदैव सुखाच्या स्वर्गात राहशील अशी लालूच भारतीय संस्कृती दाखवत नाही. विजयामुळे उतुमातू नकोस, पराजयामुळे कष्टी होऊ नकोस, हताश होऊ नकोस. हा भारतीय संस्कृतीचा महान संदेश आहे. जय अपजय यांना छाटीत काठीत आपण पुढे जायचं. जयाचं आणि पराजयाचं साक्षी व्हायचं. ख्रिस्ताला क्रॉसवर जाण्याची वेळ आली तरी तो महापुरुष म्हणाला, प्रभो जशी तुझी इच्छा. कर्म करीत असताना फास मिळो, सिंहासन मिळो, हार मिळो, हाल मिळोत, यश मिळो, अपयश मिळो, माझा आत्मा मलिन होणार नाही अशी खऱ्या कर्मवीराची श्रद्धा असते. अदृष्ट फळ त्याला दिसत असतं. शेवटी सत्याचा विजय होईल हे त्याच्या दृष्टीला दिसत असतं. विजयाचे नगारे वाजवू नकोस, पराजयाची रडगाणी गाऊ नकोस. दोन्हीच्या वर स्वार हो, निर्द्वंद्व हो, सदैव स्वकर्म करीत राहा. त्यात तन्मय हो. तोच तुझा मोक्ष, तीच पूजा, तोच खरा महान धर्म असं
भारतीय संस्कृती सांगत आहे. केवढं उदात्त चिंतन गुरुजींनी मांडलं आहे. आपण त्याचा नक्की विचार करूया. धन्यवाद.